बैठक लावलेली आपण नारायणगडावर. तयारी पूर्ण महाराष्ट्रभर नारायणगडाच्या कार्यक्रमात सुरू. 6 करोड मराठ्यांची 900 करोडची सभा होते. तिची तयारी गावखेड्यात सुरू आहे. अंतिम बैठक तिची निवेदनाची आणि तयारीची आणि पाहणीची ही 3 मेला लावली. मला काल धनंजय मुंडे तुळजापूर दौऱ्यावरती होते. त्यांना आरक्षणाबाबतीत सांगितलं की काही लोक माहिती सरकारनं आरक्षणाचा प्रश्न सोडवलेला आहे, मात्र काही लोक त्याच्या आडून राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्यक्ष असं त्यांनी नाव येतात. आता काय आता नाही, समज गैरसमज असण्याचं काही कारण नाही. मी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की मी राजकारणात नाही आहे. राजकारण माझा मार्ग पण नाही आहे. मी ना महायुतीला निवडून द्या म्हणलं ना महाविकास आघाडी. कुठला अपक्ष उभा केला आहे मी तर अजिबात नाही. कोणाला पाठिंबा पण. परंतु पाडण्यातसुद्धा खूप मोठा विजय. निवडूनच यावं, उभा राहावं असं काय नाही. पाडण्यात खूप मोठा विजय. मराठ्यांनी पाडायचं सुद्धा शिकलं पाहिजे. यावेळेस जो सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनं मराठा आणि कुणबी एकच या बाजून असेल त्याला मराठा समाजाने सहकार्य करावे. तर मराठ्यांची ताकद दाखवणं खूप गरजेचं आहे आणि मराठा समाज 100% यावेळी दाखवणार आहे. त्यांना काय इशारा जाय तो गेलेला. देशाचे पंतप्रधान प्रत्येक लोकसभेच्या निवडणूक मतदारसंघामध्ये सभा घेत आहेत. आपल्या मराठा आरक्षण त्यांच्यावर काय दडपण आलं आहे का? त्यांनाच माहीत. आता मला सांगा काय फॅक्टर राहील आता सध्या निवडणुकीचा? काय अंदाज वाटतो तुम्हाला? त्या बाजूने समाज राहील, ओबीसी राहील आणि मराठा समाज राहील? मराठा समाज स्वतःच्या मुलाच्या बाजूने असणार आहे. सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या आणि मराठा कुणबी एकाच्या कायद्याच्या बाजूने असणार आहे. आता आमचा अपक्ष किंवा कुठलाच उमेदवार नसल्यामुळं समाजाचा नाविलाज आहे, त्याला पर्याय नाही. परंतु मराठा समाज यावेळेस बरोबर कार्यक्रम दाखवणार आहे. पाटील, एक प्रश्न आहे. आता प्रश्न विचारला होता. धनंजय मुंडे असं म्हणताय की आरक्षणाच्या आडून राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातो प्रत्यक्षपणे. नाही, ते धंदे त्यांना माहीत आहेत, मला नाही. आरक्षणाच्या आडून राजकारण केलं जातं की नाही ते धंदे त्यांना माहीत आहेत. कारण त्यांना मिळालंय. त्यांना नाही आहे गोरगरिबाची जाणीव. आरक्षण कशाला लागतंय, राजकारण कोण करतं. राजकारण करायचं असतं ना तर त्यांच्या 4 पिढ्या मराठ्यांनी निवडूनच दिल्या नसतात. 4 पिढ्या. आजही त्यांना मराठा समाज विरोधक मानत नाही. पण आता त्यांच्या काही लोकांना द्वेष आहे मराठ्यांचा. त्याच्यात जरा त्यांनी बदल केला तर बरं होईल. लोकसभेच्या निवडणुकीचा टप्पा संपल्यानंतर आता काय नाही, निवेदन आम्ही सुरू केलंय. निवेदन असणार नाहीये. निवेदन आम्ही सुरू केलंय. लोकसभेला आम्ही नाही आहेत. लोकसभेला आम्ही नाही आहेत. विधानसभेला उमेदवार देताय का पाटील? परंतु विधानसभेची तयारी आम्ही 1 महिन्यापासूनच करतो. जर त्यांनी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी मराठा कुणबी एकच जर नाही दिलं विधानसभेला मात्र टाकते ना आम्ही मैदानात. पाटील, केंद्रीय मंत्री दौरे करतात, पंतप्रधान दौरे करतात, मात्र मराठा आरक्षणाचा विषय जो आहे तो केंद्राच्या अखत्यारीत आहे. मात्र त्याच्यावर कुठे भाष्य होत नाही. आपण काय त्याची मागणी किंवा काय पत्र देणार आहे किंवा काय असं कळवणार आहे की सत्ताधारी दिलंय. आम्ही त्यांना एकदा दिलेलं आहे. आणि एवढं म्हणजे देशव्यापी आंदोलन हे लहान नाही आहे. त्यांना लक्ष नाही आहे. परंतु तुम्ही म्हणताय पंतप्रधान सगळे केंद्रीय मंत्री कामाला लागले. ही मराठ्याच्या एकजुटीची ही त्यांची हार आहे. त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात स्वतःचे चिन्ह सोडून दुसऱ्या चिन्हाचा प्रचार मोदी साहेबांनी आत्तापर्यंत केलेला नाही. स्थानिक भाजपाच्या नेत्यानं त्यांच्यावर इतकी वाईट वेळ आणली की त्यांना 5 टप्पे पाडायला लावले. जिथं 88 उमेदवार आहेत तिथं 1 टप्पा आहे. जिथं 48 तिथं 5 आहेत. हे फक्त त्यांच्या नेत्यांनी त्यांच्यावर वेळ आणली. स्थानिक महाराष्ट्रातले जे नेते हे मराठ्यांचा एवढा द्वेष आहे त्यांना भयानक. त्यामुळं मोदी साहेबांवर आज अशी वेळ आली की त्यांना महाराष्ट्रच सोडता येत नाही. आणि इथंच खरं मराठी जिंकलेले. इथंच मराठी जिंकले. एकजुटीला घाबरूनच त्यांना सभा घ्यायची वेळ आली. आणि त्यांच्या
पंतप्रधान साहेबांवरची सभा घेण्याची वेळ फक्त स्थानिक त्यांच्या नेत्यांमुळे आलेली. जर सगळ्या सोयीची अंमलबजावणी आणि मराठा कुणबी एकच कायदा जर पारित नाही केला, यापेक्षाही पुढच्या काळात वाईट वेळ त्यांच्यावरती येऊ शकते. कोणामुळं तर इथल्या स्थानिक त्यांच्या भाजपच्या नेत्यांमुळे, तशा फक्त भाजपच्या नेत्यामुळं पंतप्रधान साहेबांची झाली. याचा पंतप्रधान साहेबांनी इतका वेळ महाराष्ट्राला कधी दिलेला नाही. मराठा आरक्षणाचा परिणाम आहे, मागणीचा परिणाम आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का नाही होणार? कधी मराठा चला विचारलं तुम्ही म्हणून सांगतो. आता चला इतक्या पवित्र जागेवर सांगणं हेही माझं एक भाग्यच म्हणतो मी तुम्हाला. इतका द्वेष का बरं केसेस केल्या? मराठा कधी बरं भाजपच्या विरोधात होता? जर मराठा भाजपच्या विरोधात होता 106 आमदार निवडून दिले असते का मराठ्यांनी? सत्तेवर आम्हीच बसवायचे, आमच्याच आई बहिणीचे डोके फोडायचे, आमच्यावरतीच गुन्हे दाखल करायचे. आत्ताही चालू आहेत. आज इतका द्वेष, आणि हे फक्त स्थानिक भाजपच्या नेत्यांना, आणि याचे परिणाम भोगायला लागलेत मोदी साहेबाला, पंतप्रधानांना. इथं बसून त्यांना ठाण मांडायची वेळ आली. मराठ्यांच्या एकजुटीतच इथं विजय.